नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, डबल ओ अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती मी कविता तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. विद्यार्थी मित्रांनो, गटकची पूर्व परीक्षा जी आहे ही जवळ आलेली आहे आणि आपण जे मागील वर्षाचे क्वेश्चन पेपर आहे त्यांचा आपण ॲनालिसिस बघतो आहे. मागच्या काही व्हिडिओमध्ये आपण सामान्य विज्ञान विषयाचे जे प्रश्न होते त्यांचा आपण ॲनालिसिस बघितलं आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण इतिहास विषय जो आहे 2018चा पेपर आहे हा आणि त्याच्यातील इतिहास विषयावरील जे प्रश्न आहेत त्यांचा आपण ॲनालिसिस या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तर बघूया इतिहास या विषयावरती 2018च्या पेपरमध्ये कशा पद्धतीने प्रश्न जे आहेत हे विचारले गेलेले होते. तर बघा, इतिहासाचा पहिला प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 1. 1857च्या उठावानंतर भारताचा कारभार चालविण्यासाठी कोणत्या पदाची निर्मिती करण्यात आली? प्रश्न क्रमांक 1 आहे की 1857च्या उठावानंतर भारताचा कारभार चालविण्यासाठी कोणत्या पदाची निर्मिती करण्यात आली? पर्याय दिलेले आहेत आपल्याला. पर्याय क्रमांक 1 आहे सेक्रेटरी ऑफ स्टेट फॉर इंडिया, दुसरा आहे लेफ्टनंट गव्हर्नर, तिसरा पर्याय आहे चीफ कमिशनर आणि चौथा आहे परराष्ट्र मंत्री. तर बघा, 1857च्या उठावानंतर भारताचा कारभार जो होता हा ईस्ट इंडिया कंपनी जी आहे, ईस्ट इंडिया कंपनीची सत्ता जाऊन ब्रिटिश पार्लमेंटची सत्ता प्रस्थापित झाली आणि त्यासाठी 1858चा कायदा जो आहे हा कायदा करण्यात आला. तर 1858चा कायदा नेमका काय होता? तर बघा, भारतीय सुशासनाचा कायदा होता तो. 1857च्या उठावानंतर 1858 मध्ये भारतीय सुशासनाचा कायदा जो आहे हा करण्यात आला. तर या कायद्यामध्ये इंग्लंडची जी राजसत्ता आहे ही भारताची सत्ताधीश असेल, म्हणजेच ईस्ट इंडिया कंपनीचा याच्यात काही सहभाग नाही. ईस्ट इंडिया कंपनीकडून जी आहे ही सत्ता जी आहे ही गेली. त्यानंतर भारताचा कारभार चालवण्यासाठी ब्रिटिश पार्लमेंटने भारत मंत्री जे आहे, भारत मंत्री म्हणजेच सेक्रेटरी ऑफ स्टेट फॉर इंडिया, त्यालाच मराठीत भारत मंत्री असं म्हणतात आणि ह्या पदाची जी आहे ही निर्मिती केली. आणि त्याला मदत करण्यासाठी किती जण असतील? हा जो भारत मंत्री आहे, सेक्रेटरी ऑफ स्टेट फॉर इंडिया आहे, तर यासाठी 15 जण जे आहेत, या 15 जणांची जी आहे मदत करण्यासाठी एक समिती निर्माण करण्यात आली. आणि याच कायद्याने गव्हर्नर जो आहे व्हाईसरॉय, तर व्हाईसरॉयचा दर्जा मिळाला गव्हर्नरला. आणि पहिला गव्हर्नर होता जनरल व व्हाईसरॉय जो आहे लॉर्ड कॅनिंग होता. पहिला जो गव्हर्नमेंट होता तो लॉर्ड कॅनिंग. तर बघा, प्रश्न विचारला आहे की भारताचा कारभार चालवण्यासाठी कोणत्या पदाची? तर बघा, पर्याय क्रमांक 1 जो आहे सेक्रेटरी ऑफ स्टेट फॉर इंडिया, म्हणजेच याला भारत मंत्री असं म्हणतात, तर ते योग्य उत्तर आहे. पर्याय क्रमांक 1. त्याच्यानंतर बघा पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 2. याच्यात आपल्याला जोड्या लावण्यासाठी सांगितलेलं आहे. पहिल्या स्तंभामध्ये काही नावं दिलेली आहेत काही व्यक्तींची आणि दुसऱ्या स्तंभामध्ये जे आहे काही सत्याग्रहांची आणि लढ्यांची नावं आहेत. तर बघा, पहिल्या स्तंभामधील अ आहे की दीनबंधू मित्र, त्याच्यानंतर आहे बाबा रामचंद्र, तिसरा आहे सरदार वल्लभभाई पटेल आणि चौथा आहे सेनापती बापट. त्यानंतर इकडच्या स्तंभामध्ये दिलेला आहे सत्याग्रह जे आहेत त्यांच्याविषयी जी आहे ही माहिती देण्यात आलेली आहे दुसऱ्या स्तंभामध्ये. त्याच्यात बघा, पहिला जो सत्याग्रह आहे तो आहे बारडोली सत्याग्रह. पहिला सत्याग्रह जो आहे बारडोली सत्याग्रह. त्यानंतर आहे मुळशी सत्याग्रह, त्याच्यानंतर अयोध्येच्या शेतकऱ्यांचा लढा आणि चौथा आहे नीलदर्पण नाटक. तर बघा, दीनबंधू यांनी जे आहे हे नीलदर्पण नाटक लिहिलं. दीनबंधू यांनी नीलची शेती करणारे जे शेतकरी होते यांची या नाटकामध्ये व्यथा मांडलेली होती. यांची व्यथा जी आहे, नीलची शेती करणारे जे शेतकरी आहे यांची व्यथा जी आहे हे नीलदर्पण नाटकामार्फत मांडण्यात आली आणि ती कोणी केली? तर दीनबंधू मित्र यांनी हे नाटक केलं. त्याच्यानंतर बघा, बाबा रामचंद्र जे आहेत, तर बाबा रामचंद्र यांनी अयोध्येच्या शेतकऱ्यांचा लढा जो आहे याच्यात त्यांनी हा लढा दिला. तर उत्तर प्रदेशातील जे शेतकरी होते
तर त्यांच्यासाठी हे कैवारी म्हणून आले. बाबा रामचंद्र जे आहेत हे उत्तर प्रदेशातील जे शेतकरी यांच्यासाठी ते कैवारी बनून आले आणि त्याच्यामुळे त्यांनी अयोध्येच्या शेतकऱ्यांचा लढा जो आहे हा दिला. सरदार वल्लभभाई पटेल जे आहेत यांनी बारडोली सत्याग्रह, वल्लभभाई पटेल यांनी बारडोली सत्याग्रह याच्यात त्यांनी कर विषयक जो लढा आहे शेतकऱ्यांचा, शासन त्या काही जो कर आकारत असेल तर त्या कर विषयक लढा जो आहे हा सरदार वल्लभभाई पटेल यांनी दिला. आणि सेनापती बापट जे आहेत यांनी मुळशी सत्याग्रह याच्यात त्यांनी धरण जे आहे धरणाविषयी लढा दिला. तर बघा अशा पद्धतीने आपण जोड्या लावलेल्या आहेत. अ च जे आहे अ च 4 आहे, कुठे आहे अ च 4 आहे. त्याच्यानंतर ब च जे आहे हे 3 आहे, क च आहे 1 आणि ड च आहे 2. अशा पद्धतीने पर्याय क्रमांक 3 जो आहे हे आपलं योग्य उत्तर आहे. पर्याय क्रमांक 3. जोड्या जुळवा ज्या आहेत प्रश्न क्रमांक 2 चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. त्याच्यानंतर पुढे बघूया पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 3. इंडियन असोसिएशन या संस्थेविषयी कोणती विधाने बरोबर आहेत? इंडियन असोसिएशन जी आहे तर ही जी संस्था आहे याच्याविषयी काही विधाने दिलेली आहेत आणि आपल्याला बरोबर विधाने विचारलेली आहेत. तर बघा अ विधान आहे संस्था स्थापन करण्यासाठी दादाभाई नौरोजी यांनी पुढाकार घेतला. दुसरं विधान आहे हिंदू व मुसलमान जे आहेत यांच्यात मित्रत्वाची भावना निर्माण करण्याचा जो आहे हेतू होता. दुसरं विधान. तिसरं विधान आहे फिरोजशाह मेहता आणि के.टी. तेलंग यांनी संस्था चालवली. आणि चौथं विधान आहे की सिव्हिल सर्व्हिस परीक्षेकरता वयोमर्यादा वाढवण्यासाठी प्रयत्न केले. तर अ जे आहे हे चुकीचं विधान आहे. इंडियन असोसिएशनची संस्था जी आहे ही स्थापन करण्यासाठी दादाभाई नौरोजी यांनी पुढाकार घेतलेला नाही, चुकीचं विधान आहे. ब जे विधान आहे हे बरोबर विधान आहे की हिंदू आणि मुसलमान यांच्यात जे आहे हे मित्रत्वाची भावना निर्माण करण्याचा हेतू होता इंडियन असोसिएशन या संस्थेद्वारे. त्याच्यानंतर क विधान बघा फिरोजशाह मेहता आणि के.टी. तेलंग यांनी ही संस्था चालवलेली नाही. आणि ड विधान आहे की सिव्हिल सर्व्हिसेस जे आहेत तर त्याच्यात या जी परीक्षा आहे त्याच्यात वयोमर्यादा वाढवण्यासाठी प्रयत्न केले. तर बघा ब आणि ड विधान जे आहेत हे बरोबर आहेत. त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 4 जो आहे हे आपलं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 4 आहे काँग्रेसच्या कोणत्या अधिवेशनाला जागा मिळू नये यासाठी जे आहे ब्रिटिश अधिकाऱ्यांनी प्रयत्न केले? पर्याय दिलेले आहेत आपल्याला. मुंबई 1889, दुसरा आहे अलाहाबाद 1888, तिसरा आहे मद्रास 1887 आणि चौथा आहे कलकत्ता 1886. काँग्रेसचे जे काही अधिवेशन झाले त्याच्यापैकी एका अशा अधिवेशनाला जागा मिळू नये यासाठी ब्रिटिश अधिकाऱ्यांनी प्रयत्न केले. तर ते अधिवेशन होतं अलाहाबादचं 1888 मध्ये झालेलं चौथं अधिवेशन होतं हे काँग्रेसचं. चौथं अधिवेशन होतं अलाहाबादला झालेलं 1888 ला. याचे अध्यक्ष होते जॉर्ज यूल. अध्यक्ष होते जॉर्ज यूल. याचे जे आहे एकूण प्रतिनिधी होते 1284 आणि ह्याच अधिवेशनासाठी जे आहे ब्रिटिश अधिकाऱ्यांनी प्रयत्न केले की हे अधिवेशन होऊ नये, याच्यासाठी जागा मिळू नये. तर त्यासाठी बघा दरभंग्याचे जे महाराज होते तर त्यांनी एक बंगला विकत घेऊन अधिवेशनासाठी जो आहे स्वागत समितीच्या स्वाधीन केला. आणि अशा पद्धतीने जे आहे काँग्रेसचं जे चौथं अधिवेशन आहे जे अलाहाबादमध्ये 1888 ला भरवण्यात आले तर ते योग्यरित्या भरवण्यात आले. त्याच्यामुळे प्रश्न क्रमांक 4 आहे पर्याय क्रमांक 2. पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 5. सविनय कायदेभंग चळवळीची वैशिष्ट्ये कोणती आहेत? काही वैशिष्ट्ये आहेत खाली दिलेली आणि त्याच्यापैकी जे आहे सविनय कायदेभंगाची चळवळीची वैशिष्ट्ये विचारलेली आहेत. अ आहे की खान अब्दुल गफार खान यांच्या नेतृत्वाखाली पठाणांचा सहभाग. ब विधान आहे महात्मा गांधीजींनी कैसरे हिंद पदवी सरकारला परत केली. क आहे धारासना येथील मिठाच्या सत्याग्रहाचे नेतृत्व जे आहे हे श्रीमती सरोजिनी नायडू यांनी केले.
आणि ड आहे की स्त्रियांची उल्लेखनीय कामगिरी जी आहे याच्यात झालेली आहे सविनय कायदेभंग चळवळ. तर पर्यायी उत्तरं दिलेली आहेत. एक आहे अ क विधाने जी आहेत ही बरोबर आहेत. त्याच्यानंतर दुसरं आहे ब क ड विधाने देखील बरोबर आहेत आणि तिसरं आहे पर्याय की अ क ड विधाने बरोबर आहेत आणि चौथा पर्याय जो आहे हा आहे ब आणि ड जी विधाने आहेत ही बरोबर आहेत. आपल्याला जे आहे ही बरोबर विधाने जी आहेत ही सांगायची आहेत. तर याच्यात बघा सविनय कायदेभंग जे आहे त्याची जी काही वैशिष्ट्य आहे तर त्याच्यात बघा खान अब्दुल गफार खान जे आहेत तर यांनी वायव्य सरहद्द प्रांतामध्ये त्यांनी खुदा हे खिदमतगार तर ही अहिंसक मार्गाने लढणारी जी आहे ही एक क्रांतिकारी संघटना त्यांनी स्थापन केली. खुदाए खिदमतगार ही एक क्रांतिकारी संघटना जी आहे खान अब्दुल गफार खान यांच्या नेतृत्वाखाली त्यांनी पठाणांना एकत्र करून जी आहे खुदाए खिदमतगार ही क्रांतिकारी संघटना स्थापन केली. या संघटनेलाच लाल डगलेवाला असं देखील म्हणतात. या संघटनेला लाल डगलेवाला असं देखील म्हणतात. त्याच्यानंतर खान अब्दुल गफार खान जे आहेत हे गांधीजींचे अनुयायी होते. ते त्यांना सरहद्द गांधी असं देखील म्हणत. सरहद्द गांधी. तर त्याच्यामुळे बघा सविनय कायदेभंग चळवळीचं हे एक वैशिष्ट्य आहे. पर्याय क्रमांक अ म्हणजे अ जे आहे विधान हे बरोबर आहे. ब विधान बघा की महात्मा गांधीजींनी कैसरे हिंद ही पदवी सरकारला परत केली. हे विधान चुकीचं आहे. हे जे आहे बोर युद्धामध्ये बजावलेल्या कामगिरीबद्दल लॉर्ड हार्डिंगने त्यांना कैसरे हिंद जी आहे ही पदवी दिली होती महात्मा गांधींना. पण त्यांनी जे आहे 26 डिसेंबर 1920 ला जे आहे त्यांनी नागपूरला ही पदवी जी आहे ही परत केली. सविनय कायदेभंग चळवळ जे आहे त्या दरम्यान न करता त्यांनी नागपूरला असताना 26 डिसेंबर 1920 ला जे आहे ही पदवी जी आहे ही परत केली. तिसरं विधान बघा त्याच्यामुळे ब विधान चुकीचं आहे. तिसरं विधान की धारासना येथे जे आहे मिठाचा सत्याग्रहाचे नेतृत्व जे आहे हे श्रीमती सरोजिनी नायडू यांनी केले. तर बघा गांधीजींच्या अटकेनंतर जे आहे तर सरोजिनी नायडू यांच्याकडे जे आहे हे नेतृत्व आलं आणि त्यांनी जे आहे या सत्याग्रहात जे आहे 2000 सत्याग्रहींना घेऊन जो आहे हा सत्याग्रह केला. त्यांनी ह्या सत्याग्रहाचं नेतृत्व केलं सरोजिनी नायडू यांनी. त्याच्यामुळे क पर्याय देखील बरोबर आहे. आणि ड जो आहे की स्त्रियांची उल्लेखनीय कामगिरी होती. हो बरोबर आहे. ही जी चळवळ होती सविनय कायदेभंग चळवळ तर याच्यात जे आहे दारूची जी दुकानं आहेत यांना दारूच्या दुकानांना घेराव घालणे आंदोलने करणे अशा पद्धतीने जे आहे स्त्रियांनी या चळवळीमध्ये जे आहे मोठ्या प्रमाणावरती सहभाग घेतलेला आहे. तर याच्यात सरोजिनी नायडू होत्या. त्याच्यानंतर कमलादेवी चट्टोपाध्याय अवंतिकाबाई गोखले अशा पद्धतीने ह्या सगळ्या ज्या स्त्रिया आहेत त्यांनी खूप मोलाची कामगिरी या चळवळी दरम्यान केलेली आहे. त्याच्यामुळे बघा पर्याय क्रमांक 3 जे आहे की अ क आणि ड विधान जे आहेत हे बरोबर आहे. त्याच्यामुळे प्रश्न क्रमांक 5 चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक जो आहे 6. प्रश्न क्रमांक 6. मराठवाड्यातील पारधी गावचे जे देवीदास कांबळे आहेत तर हे टिंबटिंब समाजाचे पुढारी होते. तर पारधी गावचे जे देवीदास कांबळे आहेत हे मातंग समाजाचे पुढारी होते. पर्याय क्रमांक 2 जे आहे हे याचं योग्य उत्तर आहे. मराठवाड्यातील पारधी गावचे देवीदास कांबळे हे मातंग समाजाचे पुढारी होते. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न बघा. खाकसार म्हणजे टिंबटिंब. खाकसार म्हणजे जे आहे खाकसार म्हणजे मुसलमानांची लढाऊ संघटना. खाकसारला मुसलमानांची लढाऊ संघटना असं म्हटलं जायचं.
आणि याचे संस्थापक होते इनायतुल्ला खान. त्यांनाच अल्लामा मशरिकी असं देखील म्हणत. अल्लामा मशरिकी. स्थापना जी आहे ही 25 ऑगस्ट 1930 मध्ये करण्यात आली. पंजाबच्या लाहोर मध्ये जे आहे हे याची जी आहे ही स्थापना करण्यात आली आणि याचा उद्देश होता की इस्लामी साम्राज्य निर्माण करून जगावरती मुस्लिम वर्चस्व जे आहे हे प्रस्थापित व्हायला हवे. त्याच्यामुळे जे आहे मुस्लिमांची लढाऊ संघटना, जिला खाकसार असे म्हणतात, तर ही संघटना जी आहे इनायतुल्ला खान यांनी स्थापन केली. त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 1 जे आहे याचे योग्य उत्तर आहे प्रश्न क्रमांक 7चं. पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 8. विदर्भात हिंदुस्थानी लाल सेनेच्या स्थापनेत पुढील व्यक्तींपैकी कोण होते? पर्याय दिलेले आहेत. पर्याय क्रमांक 1 आहे मदनलाल बांगडी, विनायक स दांडेकर आणि श्यामनारायण काश्मीरी. दुसरा आहे सुखदेव आणि श्यामनारायण काश्मीरी. तिसरा पर्याय आहे राजगुरू, सुखदेव आणि श्यामनारायण काश्मीरी. आणि चौथा पर्याय आहे राजगुरू आणि विनायक स दांडेकर. तर बघा प्रश्न क्रमांक 8 जो आहे हा विदर्भाची हिंदुस्थानी लाल सेना जी आहे तर याच्या संबंधीचा प्रश्न आहे. तर बघा याच्यात जे आहे पर्याय क्रमांक 1 जो आहे की मदनलाल बांगडी, विनायक स दांडेकर आणि श्यामनारायण काश्मीरी जे आहे यांनी या स्थापनेमध्ये सहभाग घेतला. पर्याय क्रमांक 1. पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 9. मोरेश्वर वासुदेव अभ्यंकर हे टिंबटिंब येथील होम रूलचे सक्रिय कार्यकर्ते होते. होम रूल चळवळ जी आहे, होम रूल चळवळ जी महाराष्ट्रात झाली तर याचा बराचसा इतिहास आहे होम रूल चळवळीचा. तर महाराष्ट्रामध्ये होम रूल चळवळ जी होती ही सक्रिय होती आणि ती कोणामुळे तर लोकमान्य टिळकांमुळे जे आहे ही होम रूल चळवळ जी आहे ही सक्रिय होती. आता महाराष्ट्रातील जे काही विभाग आहे जसे की अमरावती आहे, अमरावतीमध्ये जे आहे दादासाहेब खापर्डे जे आहे हे या चळवळीसाठी सक्रिय होते. अमरावतीमध्ये दादासाहेब खापर्डे. त्याच्यानंतर यवतमाळ जो आहे, यवतमाळ जिल्ह्यामध्ये आणे जे आहेत हे सक्रिय होते होम रूल चळवळीसाठी. आणि विदर्भाचा जो भाग आहे वर्धा आणि नागपूरचा म्हणजेच विदर्भाचा भाग, तर याच्यात मोरेश्वर वासुदेव अभ्यंकर जे आहेत तर हे सक्रिय होते होम रूल चळवळीसाठी. त्याच्यामुळे बघा मोरेश्वर वासुदेव अभ्यंकर हे कुठे? विदर्भ. पर्याय क्रमांक 3 जे आहे येथील होम रूलचे सक्रिय कार्यकर्ते होते. प्रश्न क्रमांक 9चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 10. डलहौसीचे जे साम्राज्यवादी धोरण आहे तर त्याच्यात तैनाती फौज, दत्तक वारसा नामंजूर ही 1857च्या उठावाची टिंबटिंब कारणे आहेत. डलहौसीने जे 1857च्या उठावानंतर जे काही त्याने जो उठाव केला आणि त्याच्यानंतरची जी कारणे आहेत तर त्याच्यात बघा आर्थिक कारणं होती, राजकीय होती, सामाजिक होती, लष्करी होती आणि तत्कालिक कारणे जी आहेत ही होती 1857ची. त्याच्यामध्ये बघा सामाजिक जे आहे, सामाजिक कारणांमध्ये पहिलं येतं सामाजिक कारणांमध्ये सतीबंदी, त्याच्यानंतर विधवा पुनर्विवाह, त्याच्यानंतर धार्मिक कर आहे, काळे गोरे वागणूक. तर ही काही 1857च्या उठावानंतरची काही सामाजिक कारणे आहेत. काही राजकीय कारणे, राजकीय कारणांमध्ये जे आहे तैनाती फौज आहे आणि दत्तक वारसा नामंजूर ही काही राजकीय कारणे आहेत. आर्थिक मध्ये बघा इनाम कमिशन,
त्याच्यानंतर आहे शेतीचं जे आहे हे व्यापारीकरण, शेतीचं व्यापारीकरण. आर्थिक निस्सारण जे आहे, आर्थिक निस्सारण, अशा पद्धतीने जे आहे हे आर्थिक काही कारण होती. आणि लष्करी कारणे बघा, वेल्लोर येथील जे शिपाई आहेत त्यांचा उठाव, वेल्लोर शिपायाचा उठाव. त्याच्यानंतर हिंदी सैनिकांमध्ये जे आहे हा असंतोष निर्माण झाला हिंदी सैनिकांमध्ये. आणि भेदभावपूर्ण वागणूक जी आहे, भेदभावपूर्ण वागणूक जी आहे ही सैनिकांना मिळू लागली. तर अशा पद्धतीने डलहौसी जो साम्राज्यवादी होता तर त्याचं जे धोरण होतं 1857च्या उठावाची जी कारणे आहेत तर त्याच्यात सामाजिक, राजकीय, आर्थिक, लष्करी आणि तात्कालिक जे आहेत अशी 5 प्रकारची कारणे. त्याच्यापैकी इथे जे दिलेले आहेत ही राजकीय कारणं आहेत. त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 2 जे आहे हे आपलं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघा, प्रश्न क्रमांक जो आहे 11. सन 1925 मध्ये खाडीलकरांनी नवा काळ हे वृत्तपत्र सुरू केले आणि त्यामध्ये राजकारणाव्यतिरिक्त खालील इतर कोणते विषय जे होते हे होते दिलेले आहेत आपल्याला विषय. अ विषय आहे व्यापार, ब आहे शिक्षण, क आहे बाजारभाव आणि ड आहे चित्रपट. तर बघा, खाडीलकरांनी नवा काळ जे वृत्तपत्र आहे हे मुंबईतील गोरेगाव शहरातून त्यांनी जे आहे हे प्रकाशित करायला, प्रसिद्ध करायला सुरुवात केली. नवा काळ वृत्तपत्र जे आहे मुंबईतील गोरेगाव मधून. कृष्णाजी प्रभाकर खाडीलकर जे आहेत हे याचे संपादक होते. कृष्णाजी प्रभाकर खाडीलकर असं त्यांचं पूर्ण नाव आहे खाडीलकरांचं. तर बघा, याच्यात जे आहे राजकारणासोबतच व्यापार आणि बाजारभाव जो आहे तर याच्या संबंधी देखील बातम्या ज्या आहेत ह्या छापून येत असत. राजकारण आणि व्यापार आणि बाजारभाव. तर बघा, अ आणि क जे आहेत हे बरोबर आहेत. त्याच्यामुळे बघा पर्याय क्रमांक 4 जो आहे हे आपलं योग्य उत्तर आहे. राजकारणासोबतच व्यापार आणि बाजारभाव, पर्याय क्रमांक 4. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 12. गांधीजींच्या वर्धा शिक्षण योजनेमध्ये पुढीलपैकी कोणत्या लघु उद्योगाचा समावेश होता? हा प्रश्न जो आहे हा कॅन्सल झालेला होता, त्याच्यामुळे याचं उत्तर आपल्याला माहित नाही. पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 13. जोड्या जोड्या सांगितलेल्या आहेत. अ कॉलम दिलेला आहे, ब आहे. तर याच्यात बघा, रास्तगोपतार जे आहेत हे गुजराती पाक्षिक होते, गुजराती पाक्षिक. आणि हे 1851 मध्ये मुंबईमधून प्रकाशित व्हायचे, मुंबईमधून. दादाभाई नौरोजी जे आहेत, दादाभाई नौरोजींनी हे प्रसारित केलेलं. त्याच्यानंतर दुसरं बघा, ज्ञानसिंधू जे आहे, ज्ञानसिंधूला दुसरं नाव होतं ज्ञानोदय. हे ख्रिश्चन मिशनरीचे वृत्तपत्र होते, ख्रिश्चन मिशनरी यांचे वृत्तपत्र होते. आणि वीरेश्वर जे आहेत, वीरेश्वर छत्री म्हणजेच तात्या छत्री, वीरेश्वर छत्री जे आहे यांनी हे प्रकाशित केलेलं होतं, म्हणजेच तात्या छत्री. त्याच्यानंतर बघा, तिसरा आहे ज्ञानप्रकाश. ज्ञानप्रकाश जे आहे हे कृष्णाजी त्र्यंबक रानडे जे आहेत यांनी 1849 मध्ये जे आहे संपादित केलेलं साप्ताहिक आहे. त्यांनी पुण्यामध्ये हे सुरू केलं. याचं ब्रीद वाक्य होतं सत्य, सौख, ज्ञान, अशा पद्धतीने. आणि हे 100 वर्ष चाललं. हे जे आहे हे 100 वर्ष साप्ताहिक जे आहे हे चाललं. आणि ड आहे नेटिव्ह ओपिनियन, म्हणजेच विश्वनाथ नारायण मंडली. हे जे आहे नेटिव्ह ओपिनियन. तर हे 4 जानेवारी 1864 मध्ये इंग्रजी
आणि 1 जुलै 1866 मध्ये इंग्रजी आणि मराठी या दोन्ही भाषांमधून जे आहे हे प्रकाशित करण्यात आले. विश्वनाथ नारायण मंडलिक यांनी हे नेटिव्ह ओपिनियन जे आहे हे पत्र सुरू केलं. आणि रखमाबाई खटला जो होता, रखमाबाई खटला, तर याच्यात जे आहे सनातनी विचारसरणीला यांनी पाठिंबा दिलेला आहे. तर अशा पद्धतीने आपण जोड्या लावलेल्या आहेत. तर बघूया पर्याय. तर बघा अ चं जे आहे हे 4 आहे, पर्याय क्रमांक 2 बघा. ब चं 1 आहे, क चं आहे 2 आणि ड चं आहे 3. अशा पद्धतीने पर्याय क्रमांक 2 जो आहे हे आपलं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 13 चा पर्याय क्रमांक 2. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 14. पांडुरंग बापट जे आहेत यांच्या समवेत मुळशी सत्याग्रहात खालीलपैकी कोण सहभागी झाले होते? पर्याय दिलेले आहेत आपल्याला. एक आहे कृष्णराव भालेकर, दुसरा आहे दिनकरराव जवळकर, तिसरा आहे तात्यासाहेब करंदीकर आणि चौथा आहे श्रीपतराव शिंदे. मुळशी सत्याग्रह जो आहे या सत्याग्रहानंतरच जे आहे पांडुरंग बापट यांना सेनापती जे आहे, सेनापती ही पदवी जी आहे ही देण्यात आली. हा सत्याग्रह कुठे होता? पुण्यामध्ये होता. याच्यात जे आहे टाटा कंपनीचं जे धरण आहे, टाटा कंपनी धरण आणि जलविद्युत प्रकल्प जो आहे याच्यात शेतकऱ्यांच्या जमिनी जाणार होत्या आणि त्यांच्या बदल्यात त्यांना काही फायदा होणार नव्हता. त्याच्यामुळे जे आहे 54 गावे जी आहे ही पाण्याखाली जाणार होती आणि त्याच्यामुळे हे जे आहे मुळशीचा सत्याग्रह जो आहे हा करण्यात आला आणि त्याच्यामुळे जो आहे पांडुरंग बापट यांना सेनापती पदवी जी आहे ही बहाल करण्यात आली. तर बघा यांच्यासोबत जे आहे बरेचसे जे आहे सहकारी होते. त्याच्यापैकी एक म्हणजे तात्यासाहेब करंदीकर आहेत. पर्याय क्रमांक 3 तात्यासाहेब करंदीकर हे या सत्याग्रहामध्ये पांडुरंग बापट यांच्या सोबत सहभागी होते. पर्याय क्रमांक 3 याचं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 15. तर बघा प्रश्न क्रमांक 15 जो आहे हा देखील कॅन्सल झालेला होता. प्रश्न क्रमांक 15 त्याच्यामुळे आपल्याला याचं उत्तर देखील माहित नाही 15. तर बघा अशा पद्धतीने आपण जे आहे इतिहास या विषयावरील जे आहे प्रश्नांचा अनालिसिस बघितला आहे. पुढच्या व्हिडिओमध्ये देखील आपण असे नवनवीन जे प्रश्न आहेत त्यांचा अनालिसिस बघणार आहोत, त्यांची उत्तरं बघणार आहोत, त्यांच्याबद्दल माहिती जाणून घेणार आहोत. तर त्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, जेणेकरून तुम्हाला जे नवीन नोटिफिकेशन असतील, नवीन जे व्हिडिओज असतील त्यांच्याबद्दल तुम्हाला नोटिफिकेशन कळेल.